पोलिसांचं म्हणणं काही नाही, आमचंच म्हणणं आहे, आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती. आणि माझं असं म्हणणं आहे की आत्ता मी येताना अजून एक तिसरी केस आली, म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय, ती पण सिरियस आहे. मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही, तरी सुद्धा त्यांनी जर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितलं की ही तुमची जबाबदारी आहे, सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोर्शेमध्ये झालं, कोणीतरी आमदार गेलो होतं आणि थांबवलं, ह्याच्यात कोणीही अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा. काय चाललंय गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना, आणि हिंस्त्रपणा म्हणजे किती हिंस्त्रपणा, म्हणजे निर्भया केस आपण एक ऐकली होती, त्याच्यात सुद्धा तो जो 16 वर्षाचा मुलगा सुटला, हे खूपच आहे. ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे, त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे. मला तर म्हणणे फाशीच दिलं पाहिजे. तशीच आत्ताची ही केस आहे. तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील, तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे. दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे, आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाही. शताबीनं खरं तर आरोपींना पकडलं जातं, पण दुसरीकडे कायद्याचा धाक नाही का वाटत? त्याच्यासाठी मी सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाक दाखवू शकता, दहशत दाखवू शकता. आणि तुम्ही आता शालू यांनीला पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा 10 वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही, तो अजून तिथे बासनात गुंडाळून पडलेला आहे. तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या 5 वर्षात, ह्या एकाच वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा, आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा. असे गुन्हे झाले की 2 महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे. त्याला इथून हायकोर्टात गेला, हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला, मधून राष्ट्रपतींकडे गेला, त्याला कुठेही वाव नसला पाहिजे. ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे. त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे. उरणमधल्या केसबद्दल बोलायचं झालं तर आरोपीला आता अटक केलेली आहे, आणि मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आणखी योग्य पद्धतीने तपास होईल असं पोलीस सांगतायत. दुसरं, तुम्ही कुटुंबियांना सुद्धा भेटणार आहे. मात्र मागच्या काही दिवसापासून अनेक पक्षाचे नेते हे कुटुंबियांना भेटतात आणि लव जिहादचा कुठेतरी नारा यामध्ये दिला जातोय. मला असं वाटतं याच्यात धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली आहे, तिथं अति लाजिरवाणी आहे. पुरुषाला धर्म नसतो, हे जे असे कामं करतात ना ते पुरुषाला धर्म नसतो. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, तो कुठच्याही धर्माचा असो. असं काही नाहीये की लव जिहाद केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं. त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे. काही सर्व घटना घडतात, आपण पोलिसांवर नाराजी व्यक्त करताय, परंतु आपल्याला असं वाटतं गृहमंत्र्यांचं देखील अपयश आहे. पोलीस जर स्ट्रॉंग ऍक्शन घेतलं तर गृहमंत्र्यांपर्यंत जायची गरजच नाहीये. मला असं वाटतं पोलिसांची नेमणूक किंवा त्यांना त्यांच्या हातात असते संरक्षण. सरकारने त्यांना दिलेलं असतं की महाराष्ट्रातल्या लोकांचं संरक्षण करायची जबाबदारी ही पोलिसांची असते. पोलिसांनी नाही केलं तर मग गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे, पण पोलिसांनीच का करू नये ह्याच्यावरती माझा प्रश्न आहे.